बाय आवाज देवा गेल्या. आवाज बरा आहे बायचा, ऐकायला न्यायला पाहिजे कुठ्या. आता पण भोपल्याचं तानू लावलंय त्याच्या बाजूला ते काही काहीचं खांब उभं केल्यात तानू जास्तीत जास्त वाढावसाठी. बाय तुझं नाव काय? टिशू. आईला नाही म्हणते तुम्ही कुठे खाई शिंद्याच्या तिकडे नाही काय? हो 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 हो. त्याला म्हणजे पण तू उद्या इथं जा. वरचा मस्त वातावरण. ही विहीर आहे शेतावर, इथनंच पहिले पाणी बिनी न्यायचं, पण आता नळ झाल्यात. बहुतेक आता आयुष्य विहिरी बंदच पडत चालल्यात, कारण आता सगळ्यांच्या घरात नळ येतात. सगळं भात लावून झालेलं दिसतंय आणि तिकडं आहेत काही दारी, नांगरणी चालू आहे. आणि हे सोलारचं प्लेट पण लागल्यात मस्त. आता BSNLचा नेटवर्क असतं वाटतं इकडं कायम. तिकडं लावणी चालू आहे. ते भात खानावं घेतलं वाटतं. दिसत पण नाही आपल्या कॅमेऱ्यात. इकडे नितीन दादा मस्तपैकी बैल फिरवत आहे, गुरं. चला आई पण कुट्या खपून आली, कुट्या संपवून आता आपल्या स्कूटीवर बसायचं आणि घरी जायचं. सोबत रेनकोट वगैरे आणलंय, पण आज घालावची काही वेळ आली नाही. दुपारचं 2:45 वाजता संपलं कुट्या. मस्तपैकी पेरू बनायला कोणीतरी दिलेत आणि एक कोलिम आम्ही घरा घेतलं कांजाला. आता मस्त टोपला धावला आणि आता जातो घरा. फुकते का काय? नाही कुठं केलटावर फुकतंय. अच्छा केलाट आहे. कथं त्याने हाय ओराटतं. केलटाचा पण आवाज येते. तर मस्तपैकी घरा येऊन घेतलंय जेवायला भाकरी, शिमट्याचा कांजी आणि आईन कोलिम पण बनवावं घेतलंय. ते का थोडंसं कोलिम राहिलेलं तो घरा येऊन बनवलं सुक्कू कोलिम. शिजतानाच माझ्या ताटात वारलं आहे गरम गरम. या कांजी निमावहिनीने बनवलंय, सो मस्तच लागेल. इकडे निमावहिनी पण जेवायला बसलाय आणि माहिती भुजलेली वाकटी घेतलंय. मस्तपैकी जेवलो आणि थोडंसं राऊंड मारावं लागलं. या एक शेजारी आमच्या गावचा आहेत ना, शेती दिसते. ही आमच्या गावची शेती आहे खालच्या बाजूची. आता पण लावणी चालू आहे, तिकडे लावताना दिसतात थोडीशी माणसं. ही आमच्या कुणबी समाजांची लोक लावायला गेल्यात. हे आमचं तोटा आजो मस्तपैकी बकऱ्यांना फिरवतंय. दोनच बकरी दिसतात, त्यो दोनच रेले. आता तोटा आजोची जाम बकरी होती, आता फक्त 2 ठेवल्यात. जास्त संभलावला तर शक्ती नाही रेली ना. रेनकोट दे का, रेनकोट कत ना आणलं. चालत चालत बोकाडीच्या दिशेने चाललंय. आयले सालापर्यंत हात पण कालवा ऐकणार नाही बैसल्यात. बराच मावरा आहे आता कालवा. पाऊस आयले धावपल जायली यांची. ते डोम्या मंदीला कालवा, करकंड, हा काटेरी पण आहात आणि कामेरी. एका छत्र्यात सगळे एकाशी जायले. अवऱ्या जणांची एकच छत्री फक्त.
थोडंसं पाऊस पडलो वायसच पडलं आणि आता ऊन पडलं लगेच. हे बैल काय आयले चिखल्यात ना मापून मस्त गावात खातात त्या ढोरा. आणि आमच्या बोकारीवरचा एरिया इकडं आहे ना. मुंबईकर जेव्हा येतात ना गावी तेव्हा बरेच मुंबईकर इकडे मस्त राऊंड मारावला येत असतात. तो कवातांशी बोलणं राहिलं ना ते बोलतात की इकूनचा पण दाखवत जा म्हणून. तो त्यामुळे आयले फिरत जेणेकरून या पण दाखवता येईल. ह्यांची आठवणी जागी येतात. तर मस्त एक खलती मैदान आहे तिथं भरपूर क्रिकेट खेळायला यायचो मी. आत्ता पण येतात पोरा. सध्या पावसामुळे चिखल जायला तिथं आणि भरपूर गावात पण वाढलं आहे. या मैदान असायचं आमचा मस्तपैकी चिखला बिकलात ना बॉल पोचवायची एक मजाच वेगळी होती तेव्हा. आणि या नारळी वर्षी भरपूर नारळ काढून पण खावायची पोरा. आणि आता एक वर्षी मस्त नदी व्हायची तर आता पूर्ण तलावच जायले. तलाव व्हायचं कारण काय माहिती. पण आता नदी होती मस्त कपडे वगैरे धवायला येऊ. पण आता नाही येतात तर नदीच नाही राहिली ना. तर भरपूर आता पाणी पण खराब झालं. पूर्ण तलाव साठलं इकडं. पुढं आहे ना शेती पण होती पण ती आता करत नाही ना. वसार राहिले त्या शेतातना पण पूर्ण पाणी साठले. मस्त तिघजण भिजल्यात पाण्यात आणि चाललेत आता घरी. कुठे गेलेलं कुठं पोहायला रे. इकडे कुठं तलाव आहे. हां शेतांच्या साईडला. आणि काका पण फिरत आलेत मस्त आहे की शेतातनं लावणी करताना चिखला विकलानी मागतात आणि जातात पवायला आणि मजा करतात गावची पोरा. ही कुणबीवाडींची पोरा होती. कुणबीवाडीत आता भरपूर कमी पोरा राहिल्यात. बहुतेक ऑलमोस्ट 90% पोरा सगळी मुंबई असतात आता शिकावला पण आणि रेवला पण. आता सगळी गणपतीला येतील. का बरीचशी मंडळी दिसली आपलं ना. लावणी करावच्या बेताने आहे शेतावर. शेतात पाणी पण भरपूर साठलंय ना. हा पहिले सारखी आता गाणी बिनी नाही बोलत ना. हो काय. तिकडून आता पाऊस पण येते वाटतं जोरात. गावची बरीच मंडळी आहे ना शहरातील कामावर सुट्टी टाकून पण येतात हा शेतांच्या कामांसाठी. तुम्ही मुंबईला असता ना. खास लावणीसाठी आलो. हां या शेताचा मालक कोणतरी एकच आहे पण देखा ना सगळं कैसे एकत्र येऊन काम करतात. हा कुणाचं शेत. अच्छा ते आता गेलं ते इथूनच गेलं वाटतं. हे टाइम आहे ना लावणीचं. लोक काम मागून नाही तर एक सण मागून साजरा करतात. ही गोष्ट खरी आहे. दिवसभर काम करून खरं तर सगळी दमावला पाहिजे पण आपण थोडासा गाणं बोलावला चांगला म्हणून बोलतात दे का. एक कोरसवाला नाही बोलत. झाली ना आता बहुतेक शेता लावून. तर हा एवढा पूर्ण करून जाणार ना. गाणी बोलता बोलता स्पीड वाढली त्यांची.
खाण्याला पाठवलं की उत्तम. जा, जा, जा. मस्तपैकी तर मस्तपैकी आयल्यासारखं लावणी पण आपल्याला देगावला भेटली. बहुतेक दिवसभर शेतात न जात सगळी लोक, कारण ही शेती आहे ना, म्हणजे अजून पुढं पुढं पण शेती आहे. ही जवळपासचीच आपल्याला देगाव भेटली. आमचं गाव देखा किती दूर आहे. चौऱ्यात दूर यावं लागतं चालात शेती करावसाठी. सो दिवसभर शेतावरच राहावं लागतं. जेवण बिवण घेऊन आता जेवायचा खावायचा शेतावरच. आता थोडीशी बोलते शेतात अजून लावायची, 4-5 दिवस जातील. आपल्याला वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ बनवायला येऊ. इथे काही बैल आयलो धावत. काय झालं याला? गेल्या वर्षी एका मित्रासोबत आल तू, दिवसभर मस्तपैकी शेतावर होतो. मस्त मजा येतं. शेतावरचं एक आयुष्यच वेगळं असतं. काय ना, डोंगरावर आणि ढग पण काल्या पडल्यात पूर्ण, त्यामुळे आता कालोख पडले. थोड्याच वेळात पाऊस येणार आहे जोरात. येते का कशीलोच आयले आयलो या साईडचे आयलो पूर्ण पाऊस. नशीब मी छत्री घेऊन आले सोबत. आणि आहे ना, जोरात हवा पण सुटलंय. मस्त हवा सुटलेली जोरात. आणि आता परत कमी आले पाऊस, थोडं पडते. आता आयलो पोचलो गावात. आता इथं घरात जा. संध्याकाळचं 6 वाजल्यात. आता हळूहळू कालोख पण पडत जा. सो ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. मस्तपैकी कोलीमिकावला गेलेलो, त्यानिमित्ताने गाव फिरलं वेगवेगळं आणि भात लावणी दाखवली. थोडंसं फेरफटको. धन्यवाद.